हनुमंतराय गरुड राजांच्या आधीच पोहोचले तेव्हा वाटेत त्यांचा दरवाजा अडवला. तो परत मज्जाव केल्यावरती हनुमंतरायांनी सुदर्शन चक्राला, आपल्याला सर्वांना माहिती आहे की वास्तुशास्त्रामध्ये विविध चित्र लावली जातात, विविध पेंटिंग्स लावले जातात, जेणेकरून आपल्या घरात पॉझिटिव्हिटी निर्माण होते. खास करून तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, कधी तुम्ही बघितलंय का तुमच्या घरामध्ये गरुडाचं चित्र लावलंय वास्तूप्रमाणे सुंदर आहे म्हणून? कधी तुम्ही असं बघितलंय का कृष्णाचं सुदर्शन चक्र घेऊन चित्र लावलं गेलेलं आहे घरात, किंवा सुदर्शन चित्राचं खास करून एखादं सुंदर पेंटिंग बनवलं आहे आणि ते सुदर्शन चक्र एखाद्या मंत्रासोबत लावलं गेलेलं आहे घरात? किंवा प्रभू श्री कृष्णांचा फोटो त्यांची पत्नी रुक्मिणी सोबत कधी तुम्ही बघितलाय का की प्रभू श्री कृष्णांची पत्नी रुक्मिणी हिचं चित्र लावलं गेलेलं आहे? तर प्रभू श्री कृष्णांना नेहमी आपण बघितलंय ते राधा आणि कृष्ण ह्याच रूपात. तर लक्षात घ्या की ही चित्र का लावली जात नाही. त्याचं मुख्य कारण आहे एक छोटीशी ही गोष्ट. ज्या वेळेला कृष्णाच्या लक्षात आलं की प्रभू कृष्ण तर एकदम वेगळ्याच त्यांच्या लीला आहेत, पण त्या इतरांच्या मनातल्या लीला ओळखण्यास पण एकदम माहिर आहेत. तर प्रभू श्री कृष्णांच्या एकदा लक्षात आलं की जी आपली पत्नी आहे तिचं रूप इतकं सुंदर आहे की तिला तिच्या रूपाचा हळूहळू गर्व व्हायला लागला आहे. त्याचबरोबर गरुडराज हे आपल्या उडण्याच्या शक्तीवरती गर्व करू लागलेले की त्यांना उडण्याच्या शक्तीचा गर्व झालेला. त्याचबरोबर जे सर्वात शक्तिशाली असं अस्त्र म्हणून ओळखलं जायचं ते सुदर्शन चक्र, या सुदर्शन चक्राला देखील असा वाटू लागलं की माझ्यापेक्षा दुसरं कोणीही शक्तिमान नाही. तर अशा परिस्थितीमध्ये ह्या तिघांनाही आपल्या शक्तीचा, आपल्या रूपाचा किंवा आपल्या वेगाचा गर्व होऊ लागला. आता ह्या परिस्थितीमध्ये त्यांनी काय केले, प्रभू श्रीकृष्णांनी गरुड राजना एकदा बोलवून घेतले. त्यांना सांगितलं की माझा एक प्रिय भक्त हनुमंत आहे, तर त्याला तू जरा बोलवून घेऊन येशील का? ते सध्या एका पर्वतावरती ध्यानस्थ बसलेले आहेत, तर त्यांना तू नक्की घेऊन ये. तर गरुडराज लगेच म्हणाले की मी त्यांना असा जातो आणि असा माझ्या पंखावर बसून उडत घेऊन येतो. प्रभू श्रीकृष्णांना हे लगेच लक्षात आलं की गरुड आत्ता देखील गर्विष्ठ होऊन आपल्या पंखांच्या ताकदीचा ह्यापुढे आपल्या म्हणजे गुणगान करतोय की वखाण करतोय. गरुडराज लगेच निघाले आणि हनुमंतरायाकडे पोहोचले. पण हनुमंतरायाकडे निघायच्या आधी प्रभू श्री कृष्णाने त्यांना सांगितले की हनुमंतराय हे जे आहे हे माझं हे रूप ओळखत नाहीये. त्यांना माझं अगोदरचं रूप जे रामाचे होते, प्रभू श्री रामांचे रूपच त्यांना माहिती आहे. तर हनुमंतरायांना सांग की प्रभू श्री रामांनी तुला बोलवलेलं आहे किंवा त्यांच्या पत्नीसह ते तुम्हाला भेटू इच्छितात. तर सीता मातेचं नाव सांगा आणि रामाचे नाव सांगा, तर लगेच हनुमंत तुमच्या बरोबर लगेच येतील. तसंच गरुडराजांना ही माहिती देऊन प्रभू श्रीकृष्णाने पाठवले आणि ताबडतोब आपली पत्नी रुक्मिणी हिला बोलवून घेतलं. रुक्मिणीला सांगितलं की बघ हनुमंत येत आहेत, तुला माता सीतेचं रूप घ्यायचंय आणि सुंदर वस्त्र परिधान करून माझ्या बाजूला येऊन बसायचंय. मी तर रामाचे रूप घेणार आहे कारण ते माझं अगोदरचं रूप आहे. रामाचे रूप घेऊन मी इथे स्थापन होईल किंवा विराजमान होईल, तेव्हा माझ्या बाजूला पत्नी म्हणून सीता मातेचं रूप तू घे. तर लगेच सीता मातेचं रूप घेण्याकरता रुक्मिणी निघाली. सुंदर आभूषणं काढली, सुंदर नटायला लागली. तिला वाटलं की असं रूप घेईन, की असं सौंदर्य घेईन की हनुमंत लगेच माझ्या समोर नतमस्तक होतील किंवा सीता मातेच्या समोर नतमस्तक होतील. अशी रुक्मिणी इथून निघाली आपलं तयारी करण्याकरता. त्यावेळेला प्रभू श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्राला बोलवले आणि सांगितले, सुदर्शन चक्रा एक काम कर, एक अतिथी, विशिष्ट अतिथी माझ्याकडे भेटायला येत आहे. तू एवढंच कर की त्याला माझ्यापर्यंत पोहोचण्यात कुठलाही विलंब होऊ नये म्हणून माझ्या दरवाजावरती पहारा दे किंवा महालाच्या दरवाजावर पहारा दे आणि कोणालाही आतमध्ये सोडू नकोस. विना परवाना कोणीही आतमध्ये येता कामा नये. हनुमंतराय
ज्या वेळेला ध्यानस्थ होते ते गरुडराज त्यांच्या समोर पोहोचले आणि गरुडराजांनी नमन करून किंवा त्यांच्यासमोर थोडंसं ध्यान करून त्यांना उठवले आणि सांगितले की प्रभू श्री राम किंवा प्रभू श्री कृष्ण हे तुम्हाला भेटू इच्छितात. त्यावेळी त्यांनी प्रभू श्री रामांचे रूप घेतलेले आहे आणि सीता माता आणि प्रभू श्री राम तुम्हाला भेट. पण हनुमंतराय म्हणाले की नको, मी माझ्याच वेगाने प्रभू श्री रामांपर्यंत पोहोचेन, तुम्ही पुढे निघून जा. त्याच वेळेला हनुमंतराय हे रामाच्या दिशेने निघाले. प्रभू श्री रामांना भेटण्याची त्यांची इच्छा दृढ होती हे सर्वांनाच माहिती होते. गरुडराज त्यांच्या आधी पोचू नये, म्हणजे हनुमंत राय हे माझ्या आधी पोचू नये म्हणून गरुड अतिशय वेगाने प्रभू श्री कृष्णाच्या दिशेने निघाले. हनुमंतराय गरुड राजांच्या आधीच पोहोचले. तेव्हा वाटेच त्यांचा दरवाजा अडवला तो सुदर्शन चक्राने त्यांना जायला मज्जाव केला. सुदर्शन चक्र अधिक जोराने फिरू लागले. त्याचं तेज, त्याचा प्रकाश, त्याची ऊर्जा अतिशय सुंदररित्या ते इतरस्थ पसरवू लागले आणि म्हणाले की माझ्या एवढं तेजमान, माझ्या एवढं चक्राचा स्पीड किंवा माझ्या एवढी शक्ती जर कुठल्या चक्रामध्ये तू बघितली आहेस का? हनुमंतरायांनी सांगितले की नतमस्तक होऊन हात जोडले, मला प्रभू श्री रामांना भेटायचे, तू माझ्या वाटेत आडवा येऊ नको किंवा मला वाट दे, मी माझ्या प्रभूला भेटायला चाललो आहे. अशा परिस्थितीमध्ये सुदर्शन चक्रांना कृष्णाची आज्ञा आठवली. त्यांनी हनुमंताला मज्जाव केला. हनुमंतराय परत एकदा विनंती करू लागले, पण परत मज्जाव केल्यावरती हनुमंतरायांनी सुदर्शन चक्राला आपल्या दाढेमध्ये पकडले आणि गच्च दाबून ठेवले. सुदर्शन चक्राने अतोनात प्रयत्न केले तिथून बाहेर पडायचा, पण ते काही पडू शकले नाही. आतमध्ये त्यांचा प्रकाश हळूहळू मंदावत गेला, त्यांचा गर्वही हळूहळू मंदावत गेला. तसे हनुमंतराय महालाच्या आतमध्ये प्रवेश करून प्रभू श्री रामांच्या दर्शनाला पोहोचले. प्रभू श्री कृष्ण हनुमंतरायासमोर प्रभू श्री रामाचे रूप घेऊन विराजमान झाले होते. त्यांच्या बाजूला त्यांची पत्नी ही सीतामातेचं रूप घेऊन, म्हणजे रुक्मिणी ही सीतामातेचं रूप घेऊन बाजूला बसली होती. रुक्मिणीला आपल्या गर्व होत होता की आपण किती सुंदर आहोत ह्याचा. पण हनुमंतांनी प्रभू श्री रामांना नमन केले आणि लगेच विचारले, ही दासी तुमच्या बाजूला कोण बसली आहे? सीतामाता कुठे आहे? त्यावेळी रुक्मिणीचा गर्व क्षणात हरण झाला. रुक्मिणीला वाटत होतं की माझी जी बाहेरची जी सौंदर्यता आहे ही रामाची जी पत्नी होती सीतामाता हिच्यापेक्षाही जास्त आहे. तर सीतामातेसमोर त्याचं अंतर्गत तिची जी सौंदर्यता होती त्या अंतर्गत सौंदर्याचे समोर रुक्मिणीची बाहेरगत सौंदर्यता ही कमजोर पडली आणि तिचं गर्वहरण झाला. तिला दासी म्हणून संबोधलं होतं. त्यावेळेला तिला कळलं की सीतामातेचं सौंदर्य खरं आतून आहे आणि तेच खरं सौंदर्य हनुमंतराय शोधत आहे. त्यावेळी ह्या तिघांनाही कळलं की आपली शक्ती ही हनुमंतरायांसमोर कमी आहे. परंतु प्रभू श्रीकृष्णाने विचारलं की तुला वाटेत कोणी अडवलं नाही का? त्यावेळी हनुमंतांनी आपल्या दाढेमधलं ते सुदर्शन चक्र बाहेर काढले आणि प्रभू श्रीकृष्णासमोर ठेवले आणि म्हणाला की ह्यांना मी माझ्या दाढेत पकडून ठेवलेलं, ह्यांनी माझी वाट अडवलेली. तसंच काही वेळेने त्यावेळेला गरुड राज आपली संपूर्ण शक्ती पणाला लावून घामाघूम होऊन तिथपर्यंत पोहोचले. परंतु त्यांची शक्ती ही प्रभू हनुमंतरायांसमोर कमी पडली आणि भक्ती जिंकली आणि भक्तीचा वेग हा शक्तीपेक्षा जास्त असतो हे गरुड राजांना कळलं
की हनुमंताची भक्ती ही माझ्या शक्तीपेक्षा कितीतरी स्पीड किंवा कितीतरी वेगाने इथे पोहोचवू शकली त्यांना. त्यामुळे आपल्या वेगवान असल्याचा गर्व हा त्यांचा नाहीसा झाला. अशा प्रकारे ह्या तीनही जणांना म्हणजे रुक्मिणी, सुदर्शन चक्र आणि गरुडराज या तिघांना एकेकाळी गर्व झालेला आणि त्या गर्वाच्या स्वरूपात म्हणजे ह्या तीनही गोष्टी श्रेष्ठ आहेत, परंतु गर्वाच्या स्वरूपात म्हणजे आपण बघा जेव्हा शिवशंकर शंभू यांचं त्रिशूळ आपण शुभचिन्ह म्हणून घरासमोर लावतो, पण सुदर्शन चक्र शुभचिन्ह म्हणून लावतो का? तर नाही. तर अस्त्र हे शुभचिन्ह बनू शकतं, पण सुदर्शन चक्र हे शुभचिन्ह नाही बनलं. याचं कारण आहे की त्याला गर्व झालेला आणि ह्या सर्व गर्वाचं हरण हनुमंतरायच करू शकतात हे प्रभू श्रीकृष्णांना माहिती होतं. अशा प्रकारे जर तुमच्या घरात शुभचिन्ह लावत असाल, शुभ गोष्टी लावत असाल किंवा एखाद्या गोष्ट तुमच्या घरात लावत असाल तर ह्या गोष्टीचा प्रामुख्याने लक्ष घ्या की आपल्या ज्या पुराण काळात ज्या लिहिलेल्या गोष्टी आहेत त्या आपल्यापर्यंत पॉझिटिव्हिटी किंवा संबोध किंवा विचार पसरवत असतात. तसा जर तुमच्याकडे जर कुठला गर्व असेल तर तो नक्की त्याला सोडून त्या गर्वाला आणि प्रभू श्री रामांच्या चरणी लीन व्हा किंवा हनुमंतरायांच्या चरणी लीन व्हा किंवा प्रभू श्री कृष्णांच्या आश्रयात जा. तिथे तुम्हाला शांती मिळेल आणि शांतीमध्येच तुम्हाला तुमच्या आतमधले सुप्त गुण कळतील, अशी तुम्ही प्रगती करू शकाल. धन्यवाद.